50% कंपन्या बंद आहेत. इकडे रोजगार तर नाही आहे ना, काय रोजगार नाही, काही नाही. पोट जगला पाहिजे ना, तर मेट्रो. विकास निधीवर पैसे टाकले जातात पण त्याची कार्यवाही काही होत नाही. आमच्या कोकणात काहीच कामं झालेली नाहीत. आता विषय काय राहिले नाही महत्वाची, आता ही माणसं महत्वाची झालेली आहेत. मागील सरकारने कोणताही उपयोग करून घेतलेला नाही. ते पण काय ते तात्पुरतं आहे. महाविकास आघाडीला फुल चान्सेस आहेत या ट्रिपला तरी. 10 वर्ष मोदींनी काढली तर 5 वर्ष यांना काढू द्या. शेवटी येईल तो आम्हाला मान्य आहे. महाराष्ट्रामध्ये सरकार बदल 101-10% बदलणार. तत्वनिष्ठता राहिलेली नाही. एखाद्याचं घर फोडायचं म्हणजे ते कुणाला आवडणार? हो नक्कीच या फोडाफोडीचा परिणाम नक्कीच होईल. आणि जिकडं मानधन कुठं मिळतंय तिकडंच मनुष्य पळतोय. आणि त्यांना पडत्या काळात सोडणं हे आमच्या ऐकायला शोभत नाहीये. ही अशी चोरून नेलेली आहे, ही चोरून नेलेली आहे. तिकडं भ्रष्टाचाराचे लोक गेलेले आहेत सर्व. कारण गटातटाच्या राजकारणामध्ये जनतेचं पण नुकसान होतं हे जनतेने समजलेलंच आहे. तर शिवसेना कोणाची या लहान मुलगा सांगेल, काँग्रेस कोणाचं लहान मुलगा सांगेल, राष्ट्रवादी कोणाची लहान मुलगा सांगेल. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा हा फॉर द पीपल न्यूजचा महाराष्ट्र दौरा सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं सुरू आहे. आणि आज आपण रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये इथल्या मतदारांचे प्रश्न, त्यांच्या भूमिका, त्यांची मतं जाणून घेण्याचा एक अल्पसा प्रयत्न करणार आहे. रायगड लोकसभा हा अत्यंत महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ समजला जातो. इथं छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी या लोकसभा मतदारसंघात आहे. याच ठिकाणी या मतदारसंघामध्ये महाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंदोलन चौदार तळ्याच्या ठिकाणी झालं होतं. इथं पर्यटन केंद्र मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेली ही भूमी, कोकणची भूमी, कोकणी मेव्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. त्याच्यामुळं अनेक अर्थानं हा जो लोकसभा मतदारसंघ आहे हा चर्चेमध्ये असतो. या ठिकाणी यावेळी सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्याकडून महायुतीतून उमेदवार आहेत, तर अनंत गीते हे महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून निवडणूक लढवतात. तर या दोघांमध्येच खऱ्या अर्थानं लढत होणार आहे आणि ही काटेकी टक्कर होईल अशी चर्चा आहे. परंतु लोकांना काय वाटते ते आपण जाणून घेणार आहे. चला आपण लोकांशीच बोलूयात, त्यांना काय वाटतं. नमस्कार, आपण रायगड लोकसभेमध्ये आहे. खेड शहरामध्ये रायगड लोकसभेतल्या इथं काही स्थानिक नागरिक आहेत. सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे. ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662. काय परिस्थिती आहे सध्या? सध्याची परिस्थिती चांगली आहे. परिस्थिती चांगली आहे. कुठल्या बाजूची चांगली? तटकरे तटकरेंची परिस्थिती चांगली आहे. बरं, रायगड लोकसभा म्हटलं की बराच मोठा विस्तीर्ण लोकसभा आहे, परीघ मोठा आहे. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून, कोकणी मेव्याच्या दृष्टिकोनातून किंवा एकूणच उद्योग व्यवसाय याच्या संदर्भामध्ये सतत चर्चा असते. आणि आम्ही जागर लोकशाहीचा करत महाराष्ट्र दौरा करतो. मतदारांचे प्रश्न काय आहेत, मतदारांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. सगळीकडे नेते बोलतात, आम्ही मतदारांना करतो. तर तुम्हाला काय वाटतं, कुठले मुद्दे या लोकसभा निवडणुकीमध्ये सध्या चर्चेला येतात? एवढं आपल्याला माहिती नाही. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे ज्याची चर्चा यायला पाहिजे? याची चर्चा इथं कोकणामध्ये पर्यटक स्थळ, हॉटेल हे चांगले यावे असं आमचं म्हणणं आहे. काही रिक्षावाले आहेत इथं. रिक्षावाल्याचा घटक आहे हा नागरिकांशी फार समरस झालेला असतो. वेगवेगळ्या भागातले, वेगवेगळ्या समूहातले लोक तुमच्या रिक्षातून जात असतात, तुमच्याबरोबर संवाद साधतात. आणि सध्या लोकसभा निवडणूक आहे. काय स्वरूपाचं वातावरण या रायगड लोकसभा मतदारसंघात आहे? रायगड लोकसभा मतदारसंघात आता मोदीजींचे जे चांगले उपक्रम केलेले आहेत त्याला लोक चांगला प्रतिसाद देतील
अशी आम्ही आशा करतो. त्यावेळेला मोदी सरकार आपलं केंद्रात हे आणायचं आहे. त्याप्रमाणे लोकांचं पण मत चांगलं आहे. तर बघूया. आता आम्ही पण रिक्षावर बसताना आमचं हे सगळं असतं. तुम्ही पण प्रचार करताय. आम्ही रिक्षातनं प्रचार करतो मोदीजींचा. अगदी कुठले मुद्दे आहेत की जे या लोकसभा निवडणुकीसाठी चर्चेच्या केंद्रस्थानी आले पाहिजे? मतदान तुम्ही कुणालाही करा, पण आपले प्रश्न सुटले पाहिजे. या लोकसभाच्या मतदारसंघाचे कुठले असे प्रश्न आहेत की तुम्हाला वाटतं की हे प्राधान्यानं आपल्याला सोडवले पाहिजेत? उमेदवार तुम्ही मतदान कुणालाही करा, काय वाटतं? या खेड तालुक्यात आता आमच्या इथे क्रीडा संकुल वगैरे जे आहेत ते फार लांबलेले आहेत, ते झालेले नाहीत. आमची अशी त्यांना विनंती असेल, आम्ही सांगणार आहे की खेडमध्ये क्रीडा संकुलचं एक कामं आहेत स्पोर्ट्सची म्हणजे खेळाची, ती लवकरात लवकर सगळ्या तालुक्यात ना व्हावी, जेणेकरून पुढची बागची पिढी जी खेळणारी जे आहेत त्यांना मैदानात येतील, मोबाईलवर राहणार नाहीत, असं आमचं तरी एक वैयक्तिक मत असेल. या व्यतिरिक्त अजून आता कोकणचा पट्टा आहे. कोकण म्हटलं की पर्यटन काय, किंवा कोकण म्हटलं की कोकणी मेवा, अशा सगळ्या गोष्टी चर्चेला येतात. त्याच्या संदर्भातले प्रक्रिया, उद्योग म्हणजे रोजगार आला, तर असे एकमेकांना निगडीत विषय आहेत. याच्याविषयी याच्यात पण रोजगार पण आपल्याकडे पाहिजेत आहेत. रोजगार आपल्याकडे कमी आहे. म्हणजे आता उठल्या माणूस आपला मुंबई पुण्याकडे धावतो, तसं न होता खेड तालुक्यातच काही रोजगार आपल्या इथे काढले नाही चांगले, की जेणेकरून माणूस एक महिनाभरात गम पडल्यात, कंपन्या बंद पडल्यात, त्या चालू करायला पाहिजेत आहेत. हे पण मोठा प्रश्न आहे आपल्या इकडे. हे दादा काहीतरी म्हणतायत, त्यांना काहीतरी सांगायचं. जवळजवळ 75% कंपन्या बंद आहेत. 75% लोक कंपन्या बंद आहेत. एकच कंपन्या चालू आहेत, बाकी कुठे काय चालू आहे तिथे? काहीच चालू नाही. नेमक्या मोठमोठ्या कंपन्या चालू आहेत, रोजगार नाही, काही नाही. तरी पण आता काय तुमचे सहकारी ते म्हणतात मोदी सरकार पुन्हा आणलं पाहिजे. मोदी सरकार आले त्यात का फरक नाही. मोदींचं काम चांगलं आहे त्याबद्दल हे नाही, पण इथं काम नाही आहे. इथे काम नाही. आमच्या इथे काय, आमच्या कोकणात काहीच कामं झालेली नाहीत. फक्त नुसतं रोडनी रस्ता झाला म्हणजे लाईट आली म्हणजे झालं नाही, तर सुविधा पण व्हायला पाहिजे. एखादी कंपनी चांगली मोठी मोठी येऊ दे. चांगली जे आंबा आहे त्या आंब्याला भाव नाही, काय नाही, फळांना भाव नाही. तुमच्या मोदींचं काम चांगलं आहे त्याबद्दल वाद नाही. आता मला सांगा, महाराष्ट्रातली परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. महाराष्ट्राची भरपूरचा फरक पडणार, 75% यांचा फरक पडणार आहे. महाविकास आघाडीला फुल चान्सेस आहेत या ट्रिपला तरी. बरं, देशात केंद्रात मोदी जरी आले तरी महाराष्ट्रामध्ये सरकार बदल 110% बदलणार. कशामुळे काय वाटतं? कशामुळे वातावरणच बिघडलेलं आहे, परिस्थितीच बिघडलेली आता. कुणी बिघडवली? आता ज्यांनी बिघडवली त्यांना माहिती आहे. हे सगळे जनता आता बघेल काय करायचं ते जनतेच्या हातामध्ये आहे. जनतेला माहिती आहे. सगळी जनता समजते जातात. म्हणजे आता बघा, कोकण म्हटलं की बाळासाहेब ठाकरे, शिवसेना, धनुष्यबाण हे एक समीकरण होतं, पण आता धनुष्यबाणच नाही इथं. आता नसलं ते काहीतरी चिन्ह आहे ना, त्यांना दिलेलं आहे ना. आता शिवसेना कोणाची, या लहान मुलगा सांगेल. काँग्रेस कोणाचा, लहान मुलगा सांगेल. राष्ट्रवादी कोणाची, कोणी सांगू शकतो. आता तुम्हाला पण माहिती आहे कुणाची शिवसेना होती ती. याचा फरक निवडणुकीवर होईल. होणार फरक 100% होणार. फरक 100% होणार असं म्हणतात दादा. महाराष्ट्रामध्ये तरी होणार. महाराष्ट्रामध्ये तरी होणार. तुम्हाला काय वाटतं, कुठले प्रश्न महत्वाचे? ते बोलले तेच महत्वाचं का? तुम्ही सहमत आहे त्यांच्या? हो सहमत. दादा, तुम्ही असं पळ काढू नका आपल्या प्रश्नांपासून. असं पळ काढून कसं चालेल? आम्ही लोकांच्या प्रश्नांची चर्चा करतोय. काय लोकांच्या समस्या, लोकांचे प्रश्न, आणि निवडणुकीच्या काळातच याची चर्चा होते. पुन्हा 5 वर्ष होते का? खरं तर व्हायला पाहिजे, हे सतत व्हायला पाहिजे. लोकांच्या प्रश्नांची चर्चा व्हायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, रायगड लोकसभा मतदारसंघ म्हणजे याच्यामध्ये 6 तालुके बरोबर, 6 विधानसभा, तर तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला याच्यामध्ये आम्हाला आता दुसऱ्या देशामध्ये फक्त मोदींशिवाय पर्याय नाही, विरोधक कोण सक्षम नाही आहे. त्याच्यामुळे त्यांच्या मोदींचे हात सक्षम करण्यासाठी आम्ही मतदान करणार. तुमचं मत आहे मोदींचा हात सक्षम करण्यासाठी इथं मतदान केलं पाहिजे. म्हणजे राष्ट्रीय स्तरावर तुम्ही बघता, लोकल स्तरावर काय नाही? लोकल स्तरावर काय इथे तशी आमची म्हणजे
लोकसभेचा वेगळा विषय येतो, विधानसभेचा वेगळा येतो. जवळचा माणूस, आमच्या जवळचा माणूस, आम्ही त्याच्यासाठी विधानसभेला त्याच्यासाठी मतदान करतो. त्यांचं मत आहे की राष्ट्रासाठी मतदान करताना आपण मोदींना मतदान केलं पाहिजे. काय म्हणताय, कशा आहात? सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण सुरू आहे, काय परिस्थिती? तटकरे सुनील तटकरे, काय इथले लोकसभेमधले काय असे मुद्दे आहेत की जे या निवडणुकीच्या निमित्तानं याची चर्चा झाली पाहिजे? मुद्दे तर काय सर्वच आहेत आणि ते करणार पण नाही कोण. भरपूर मुद्दे आहेत इकडे. नाही, पण आपण तर चर्चा केली पाहिजे. नाही, आमच्याकडे हवा आहे तटकरे साहेबांची. अच्छा. आणि आम्ही तटकरे साहेबांची माणसं. बर, हे तटकरे साहेबांची माणसं आहेत. प्रश्नांच्या चर्चा नको म्हणतायत, त्यांना डायरेक्ट वोटिंग. या ठिकाणी काही व्यावसायिक आहेत. काय दादा, सध्या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सध्याचे प्रश्न काय आहेत? सध्याचे प्रश्न काय म्हणजे आत्ताचा जो विकास चालू आहे तो अगदी व्यवस्थित चालू आहे. बर, म्हणजे सध्या विकास व्यवस्थित आहे. मग आता इथली हवा काय म्हणते? ते हवा म्हणजे मोदीचीच हवा. आमच्या इथं सुनील तटकरेच, ह्याच्या व्यतिरिक्त कोणी नाही. इथं मोदी सरकारची हवा आहे ते म्हणतात. काही नागरिक आहेत या ठिकाणी बसलेले. दादा, सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे आणि या निवडणुकीच्या निमित्तानं बऱ्याचदा काय होतं की नेत्यांचं आपण ऐकतो पण आपलं कोणीच ऐकत नाही. मतदार राजा आहे म्हणतात आणि मग मतदाराचं कोणी ऐकायचं? तर ते ऐकावं, लोकांना कळावं की इथली लोक काय म्हणतात. त्या अनुषंगानं हा जागर लोकशाहीचा कार्यक्रम आम्ही महाराष्ट्रामध्ये घेऊन चाललो आहे. तर रायगड लोकसभा मतदारसंघ म्हटलं की असे कुठले 4-5 प्रश्न आहेत की बाबा हे प्राधान्यानं सुटले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? इकडे आता पाण्याची समस्या आहे, लाईटची समस्या आहे. सोमवारी लाईट जाते, लाईट नसते आणि मग लोकांचा लई खोलंबा होतो कामाचा, याचा त्याचा सर्व. ATM कार्ड बंद असतो, बँकेमध्ये पण गेलो तर उद्योगाच्या दृष्टिकोनातून काय प्रश्न आहे तिथे? उद्योग काय, रोजगार, उद्योग, व्यवसाय. रोजगार आहे कुठे? इकडे रोजगार तर नाही आहे ना. काय इकडे तर आंबा पिकला तर ते रोजगार थोडाफार भेटणार, बाकी तर पाऊस पडला तोही शासकीय योजनातून कुठं रोजगार कसं उपलब्धच नाहीत ना. शासकीय योजना ज्या आहेत त्या योजना ठप्पच आहेत सगळ्या. इथं काय केलं तर रोजगार निर्माण होऊ शकतो? काय इंडस्ट्रियल एरिया पाहिजे, शेती डेव्हलप पाहिजे, शेतीचे हे आहेत, रत्नागिरीला पाणी इंडस्ट्रीज आहे, सर्व काय MIDC आहे. तसं इकडे काही नाही. या परिसरामध्ये इंडस्ट्री परिस्थिती अशी झाली आहे. तर ते नाही, इथं आता रोजगार भेटणार. कोकण म्हटलं, रायगड लोकसभा म्हटलं की कोकणी मेवा, पर्यटन या संदर्भातला उद्योग इन्फ्रास्ट्रक्चर केलं तर वाढू शकतो. ते पण काय ते तात्पुरतं आहे. ते काय म्हणजे जास्त काळ नाही, तात्पुरतं आहे. जे काय आहे ते तात्पुरतं आहे ना. पण इंडस्ट्री आल्यानंतर काय होणार? ही सर्व आता काय वाढणार. पर्यटन म्हणलं तर सीझनल असतंय. कंटिन्यू 12 महिने असे हे होत नाही ना. पावसाळ्याच्या दिवसामध्ये खूपच म्हणजे हे आहे परिस्थिती. या अगोदर समजा इकडे रेल्वे नाही होती तर रेल्वे आल्यापासून थोडा रोजगार थोडा वाढलाय, पण ते इंडस्ट्री नसल्यामुळे ते रोजगार कमी झालाय. तुम्हाला काय वाटतं दादा, कुठले विषय? विषय म्हणजे असे आहेत की लोकांना हाताला काम भेटत नाही, काय नाही. नोकरी धंदा असला तर काहीतरी लोक काहीतरी करतील. सध्या राजकारणाचा स्तर कसा आहे? म्हणजे राजकीय संस्कृती फार फोडाफोडीचं राजकारण झालं, त्याचा कुठंतरी इम्पॅक्ट, परिणाम ह्या लोकसभा निवडणुकी होईल? परिणाम होणार. परिणाम त्याच्यात आस्था राहिली नाही, तत्वनिष्ठता राहिलेली नाही. आणि जिकडं मानधन कुठं मिळतंय तिकडंच मनुष्य पळतोय. आता सत्ताधारी पक्षाकडे लगेच लोक आकर्षक होतात आहे आणि विरोधी पक्षाला नॉमिनेशनच केलेलं आहे सर्व. ईडी वगैरे. पण काय म्हणजे काय केलं? ईडी पुन्हा इन्कम टॅक्स ह्याचे काहीतरी निमित्त करून त्यांच्यावर धाडी पडतात आहे. त्यामुळे विरोधी योग्य पद्धतीनं होत आहे का? कसं नाही, योग्य नाही. ही योग्य नाही, पण भ्रष्टाचार संपवण्यासाठी ह्या गोष्टी आवश्यक आहे. आणि तिकडं भ्रष्टाचारीच लोक गेलेले आहेत सर्व.
अच्छा, तिकडं भ्रष्टाचारी गेले. कुठं काय राहिलंय? एक करणं वेगळं आणि प्रत्यक्षात हे करणं वेगळं आहे. पण मग ह्या- ते तिकडे गेले. पण ह्या सगळ्या घडलेल्या गोष्टींचा ह्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर परिणाम होईल. होईल 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 निश्चितपणे होईल. कोकणची जनता काय विचार करू नये. आता काय कोकणची जनता 2 फाट झालेले आहेत. आता 2 विभाग झालेले आहेत, कुणाकडेच काय करायचं हे निश्चित हे नाही ना. की कुठे जायचं असं आहे. इकडे जायचं की तिकडे जायचं. 2 फाट झाले, एक पाठीचे 2 फाट झालेले आहे. तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं की या टायमाला परिवर्तन होईल. 10 वर्ष मोदींनी काढली, 5 वर्ष यांना काढू द्या, एक चान्स परिवर्तन होईल होईल, परिवर्तन होईल. का पण म्हणजे परिवर्तन पण आता महागाईच्या दृष्टीने लोकांना कामधंदा नाही, महागाई जास्ती आहे, बेरोजगारी आहे. रोज मुलांना कामधंदा नाही तरुणींना. पण आता मोदींच्या काळात रस्ते वगैरे डिजिटल इंडिया हे असं रस्ते रस्ते कसले गेले? पोटाला काय? पोटाला हाताला काम पाहिजे की नको? मेट्रो असून आपल्याला पोटाला काय? पोट जगला पाहिजे ना, तर मेट्रो. नाहीतर त्याचा इन्फ्रास्ट्रक्चरचा काय उपयोग आहे? तिकीट काढायला पण पैसे पाहिजे की नको? म्हणजे मेट्रो आले, रस्ते झाले तरी तिथून फिरायला पैसे पाहिजे. लोकांचं काय म्हणणं आहे बघतोय आपण. बरं. सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे, प्रचार जोरात आहे. जसं ऊन तापतंय तसं प्रचारही तापायला लागलाय. काय वाटतं? खेडेगावात एवढं तापत नाही अजून. बरं, तिथं जरा झाडांची संख्या जास्त, हो तेच म्हणजे चांगलं आहे. पर्यावरण टिकवलं पाहिजे. तसं चांगलं आहे. बरं. काय परिस्थिती आहे आपल्या रायगड लोकसभेची? रायगड लोकसभेचे आता काय माहिती आहे का, कुणालाही तसं हा आम्हाला चांगला किंवा तो चांगला असं आम्हाला अजून काय बोलता येत नाही. कारण दोन्ही तसेच हे झालेले आहेत. बरं, मग कामं सध्या वगैरे करायला पाहिजेत. लोकांची कामं झाली तर लोक तुम्हाला कुठले प्रश्न असे वाटतात की मतदार आपल्याकडं मतदाराला राजा समजलंय लोकशाहीमध्ये, बरोबर आहे. पण मतदाराची चर्चाच होत नाही त्याच्या प्रश्नांची. तुम्हाला काय वाटतं, रायगड लोकसभा म्हटलं की कोणते मुद्दे ते चर्चेला यायला पाहिजेत? मतदान तुम्ही कुणालाही द्या, पण प्रश्न तर सुटले पाहिजेत. असे कुठले प्रश्न आहेत? आता इकडे खेडेगावामध्ये म्हणजे रस्त्याचा मोठा प्रश्न असतो, शिवाय पाण्याचा. हे 2 मुख्य प्रश्न खेडेगावामध्ये जे लोकांना सतावतात, तर त्याच्याकडे जास्त या लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे. तुमच्याकडे उद्योगधंदे, व्यवसाय या निमित्तानं काय गोष्टी व्हायला पाहिजे? आता मागच्या वेळेला आमच्या तुर्बे परिसरामध्ये एक MIDCची जागा डिक्लेअर झाली होती, पण त्याच्यानंतर असं कळलं की ते कुठलं तरी झोन लागलं, त्याच्यामुळे ते कॅन्सल झाले. त्यावेळेला माणिकराव जगताप होते. माणिकराव जगतापांनी त्याच्यावरती बराचसा प्रयत्न केला होता आणि आमच्या तुर्ब्या परिसरामध्ये जवळजवळ 500 एकर जागा एक्वायर झाली होती. तो नंतर विषय थांबला. विषय गायब झाला. हां, विषय गायब झाला. आम्ही MIDC पण गायब झाली. MIDC हां तेच ना, ती स्टार MIDC वगैरे काय येणार होती असं. स्टार पण म्हटलं होतं. हो, आता काय एक स्टार तरी झालाय? नाही, काहीच नाही. काहीच नाही. म्हणजे मग आश्वासन त्याच्याकडे अशा गोष्टीकडे जर लक्ष दिलं खासदारांनी, त्या येणाऱ्या खासदारांनी, तर मग लोक तुमच्या बाजूने येतील. तुम्हाला काय वाटतं, सध्या महाराष्ट्रातलं जे वातावरण आहे हे तोडफोडाचे वातावरणाचा काय परिणाम होऊ शकतो या मतदानावर? हो, होणारच आहे, नक्की होणार आहे. नक्की? हो खूप ठामपणे सांगताय हो तुम्ही. हो नक्की होणार आहे. हे तुम्हाला आवडलं नाही का हे फोडाफोडी? नाही, का बरं? एखाद्याचं घर फोडायचं म्हणजे ते कुणाला आवडणार आहे? घरच फुटते ना ते, म्हणजे ते बाजूला होतात, त्यांचे सगळ्यांचे एकोपा असतो तो चांगला असतो ना. तर ते फोडाफोडी केलेले कुणालाच आवडणार नाही. कोकणातल्या जनतेचं काय म्हणणं आहे याच्यावर? तुमचं एकट्याचं नाही, पण एक परसेप्शन असतं आपल्याला, आजूबाजूचं पण कळतं, अंदाज येतो. काय अंदाज आहे? आता कोकणामध्ये म्हणजे शिवसेनेचं प्राबल्य जास्त आहे, उद्धव गटाचं. उद्धव गटाचं? हां, शिवसेना तर एकनाथ शिंदेकडे आहे. ती अशी चोरून नेलेली आहे हो, ती चोरून नेलेली आहे. आणि ती त्या लोकांनी त्यांच्यात हे लोक ED वगैरे सगळे लावून त्या लोकांनी सगळं तेच केलेलं आहे. तर ते बरोबर नाही. शिवसेना ही ठाकरे साहेबांचीच ते शिवसेना. म्हणतात विकासासाठी आम्ही तिकडे गेलो. विकास कसला करताय तुम्ही? त्यांचाच विकास केला त्यांनी, त्यांचाच विकास केला आहे, दुसऱ्यांचा ते विकास करू शकत नाही. याचा परिणाम नक्की होणार. होणार आहे, होणार. दादांनी फार
त्वेषानं भूमिका मांडलेली. दादा नमस्कार. कसं चाललंय हे सगळा तुमचा व्यवसाय? चाललंय आता उन्हाळ्याचे दिवस आहेत. नाही नाही चाललंय उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, मग थोडंफार स्वस्त महाग आहे. सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे. काय परिस्थिती आहे या रायगड लोकसभामध्ये? परिस्थिती आहे चालली सुंदर आहे, परंतु कसं आहे ज्यावेळेला प्रगती होते आता त्याने समजवलं की इथं MIDC एरिया आला, इंडस्ट्री एरिया झाला, तर इथं तालुक्यामध्ये काय होतं आहे लोक सगळे बाहेर पांगलेत. फक्त सणावाराला इथे गर्दी होते, त्यामुळे धंदेवाले आणि बिझनेसवाले सगळे छोटे छोटे मागं आलेत. पण आता उद्योगधंदे आणायचं म्हटलं तर कोकणातली लोक त्याला विरोधही करतात. हा विरोध करतात मान्य आहे, पण ते विरोध थोडा थांबवला. आता का ग्रीन झोन लागलं, ग्रीन झोन लागल्यामुळं MIDC एरिया कमी आला ते तुर्बा खोऱ्यामध्ये. बरं म्हणजे उद्योग आणले तर ते इथल्या पर्यावरणाला हानी पोहोचणारे नसले पाहिजेत किंवा इथल्या जे काही फळं किंवा बाकीच्या ज्या गोष्टी त्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग पाहिजेत, असं काही मत आहे का तुमचं? हो हो, फळं तर झालीच पाहिजेत, उद्योग आले पाहिजेत, फळं झाली पाहिजेत, त्याच्यावरती म्हणजे अगदी निसर्ग कसा सुंदर नटला पाहिजे, झाडं झुडपं लावली पाहिजेत. तर माझ्यासारख्यानी मी 50 आंब्याची झाडं वगैरे लावलेली आहेत. निसर्ग कसं वातावरण थंडगार राहतं. म्हणजे निसर्गाला हानी न पोहोचणारे उद्योग पाहिजे. निसर्गाला हानी न पोहोचणारे उद्योग तर झालेच पाहिजेत. त्याच्या आणि त्याने करून रोजगार मिळेल. रोजगार मिळेल तर आता जे महाराष्ट्रातलं जे हे वातावरण आहे त्याच्याविषयी काय वाटतं तुम्हाला? नाही, वातावरण आहे मान्य आहे, राजकारण आहे. शेवटी आम्ही कसं बोलतो, आम्ही धंदेवाले पडतो. कोणी आला तरी आमचा आहे आणि आम्ही जर कोणाला म्हणजे बोलू शकत नाही तुम्ही आला काय हा आला काय, शेवटी येईल तो आम्हाला मान्य आहे. पण तुम्हाला आवडलं काय? नाही आवड निवड आता शेवटी धंदेवाला करू शकत नाही. हां तुम्ही फार डिप्लोमॅटिक उत्तर दिलेलं आहे या विषयावरती. पण निसर्गाला हानी न पोचणारे उद्योग पाहिजेत असं म्हणणं आहे. दादा नमस्कार. पोलादपूर तालुक्यातलेच का तुम्ही? काय नाव तुमचं? वसंत पवार. काय करता तुम्ही? व्यवसाय करत आहे. कुठला व्यवसाय? भांड्याचा व्यवसाय, भांडेवाला आहे मी. भांडेवाला. गावगाव हिंडता. तुम्हाला प्रत्येक गावातली माहिती असेल. काय सध्या हवा काय आहे इकडे? देशाचा विकास जो करेल तोच नेता. जो विकास करेल तो नेता, जो देता है वो नेता है. देताय नाही, विकास काम आपल्या महाराष्ट्रात किती झालेले आहेत. काँग्रेसच्या राज्यात काहीच नाही झालं. जोरात बोला. काँग्रेसच्या राज्यात काहीच नाही झालं, पण भाजपाच्या राज्यात किती विकास कामं झाली, भरपूर झाली. लोकांना घरकुल भेटले, शेतकऱ्यांना अनुदान असेल भेटलं, पेन्शन चालू झाले, एक दवाखान्यात वगैरे त्यांना 5-5, 10-10 लाख रुपयांची सोय झाली. घरोघरी चांगलं काय असेल ते, महिलांसाठी आरक्षण झालं, लेडीजसाठी काय, मुलींसाठी शाळेसाठी बरंच काही भाजपाने करून ठेवलं. विकास योजना राबवल्यात असं तुमचं म्हणणं आहे? हां. बरं. मग आता हे जे महाराष्ट्रातलं तोडफोडीचं राजकारण त्याच्याकडे कसं बघताय? तोडफोडी हे राजकारण चालणार ना. आता हे मत मागण्यासाठी आहे ना शेवटी. हा ह्याला बोलणार, तो त्याला बोलणार, ते बोलणं ठीक आहे, आरोप प्रत्यारोप ठीक आहे, पण एकदम जी तोडफोड जी झाली त्याच्याविषयी कोकणातल्या जनतेला काय वाटतंय? कोकणातल्या जनतेला एवढंच वाटतंय की आपल्या कोकणामध्ये आजपर्यंत हे कोकण आहे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे 4 जिल्हे कोकण आहे. ते निसर्ग पर्यावरण त्या ठिकाणी आजपर्यंत जे काही चालत आले, आनंद वातावरण, इथली लोक शांत निर्मळ, एकदम मोकळ्या मनाची, असं शांत लोक, ज्या पद्धतीने जो सांगाल त्या पद्धतीने चालतात. भोळी माणसं इकडची, जे काय सांगतं, जे एखादा पुढारी आला, कोणी येऊ, मोठा कुठला आहे आपण नाव घेत नाही, कोणी पुढारी तो बोलून गेला ना त्या हिशोबाने चालत असतात. इकडचे लोक असे आहेत की म्हणजे त्या हिशोबात नाही, पण म्हणजे त्यांना एकच माहिती आहे की आपल्या गावाचा विकास कसा होते. आता ह्या तालुक्यात प्रत्येक खेडेगावात प्रत्येक ठिकाणी रोड गेलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी खेडेगावात मी 88 खेडा फिरतो पोलादपूर तालुक्याचे. प्रत्येक ठिकाणी माझी गाडी जाते डायरेक्ट खेडेगाव. प्रत्येकाच्या ह्याच्यात एवढे डांबरी रोड झाले आहेत, परत नळ झाले आहेत, लोकांचे घरकुल आले आहेत, शेतकऱ्यांना अनुदान भेटले, बरंच काही इकडं कोकणात घडलेलं आहे, चांगलं झालं आहे. मग कोणी नेता येऊ आणि विकास केला ना हे आनंद आहे. विकास केला की समाधानी जनता. आणखी काही नागरिक आहेत. काय वाटतं सध्या निवडणुकीचं वातावरण आहे रायगड लोकसभेमध्ये, काय परिस्थिती? काय नाही, सध्या चालू आहे, चांगलं चालू आहे. पण सध्या कसं आता 2 गट असल्यामुळं
थोडं इकडं तिकडं मतदान राहील, पण जास्त करून शेतकऱ्याच्या हिताचं जे होईल त्याकडे लक्ष दिलं पाहिजे, एवढंच वाटतं आम्हाला. पण काय म्हणजे इथलं हिताचं काय, कोण हिताचं बघतंय? हिताचं आता काय, आता निवडणूक आल्यामुळे सगळेच बोलतात आम्ही बघतो, पण पण सध्या जनतेला कळतं कोण हिताचं हां, बघतं. जनतेला समजतं कोण बघतंय ते, पण आहेत काय वाटतंय जनतेला, काय वाटतं? काय नाही, आहेत असे बरेचसे आहेत, सगळे आहेत, सगळे मिळून करणारे आहेत, असे म्हणजे शिवसेना करेल हे आम्हाला माहिती आहे. आता हे शिवसेनेची फोडाफोडी झाली त्याचं कसं बघता तुम्ही त्याच्याकडे? त्याकडे काय नाही, आता ते कसं आहे, आता जे ज्याच्या त्याच्या मनावरचं आहे ते, काय आपण आता ठरवून काय नाही, पण तुम्हाला गोष्ट आवडली काही लोकांना, जनतेला आवडली? नाही तर असं तरी आवडलेली गोष्ट नाही आहे, पण परंतु आता शिवसेना इकडे चांगलं काम करत आलेली आहे, ते चांगलंच काम करतील. आता याचा परिणाम होईल पण ह्या फोडाफोडीचा निवडणुकीवर? हो नक्कीच, या फोडाफोडीचा परिणाम नक्कीच होईल. नेते तिकडे गेले, शिवसैनिक इकडंच राहिलेत असं लोक म्हणतात, खरं काय? नाही, खरं तेच आहे. आज असं काय नाही की जो काम करेल त्याच ठिकाणी लोक असतील. आणि रायगड लोकसभा म्हटलं की कुठले असे मुद्दे आहेत जे या ठिकाणी विकासाच्या दृष्टिकोनातून व्हायला पाहिजे? ही 4 गोष्टी झाल्या तर इथल्या लोकांना रोजगार मिळेल, विकास होईल, प्रगती होईल, असं कुठले मुद्दे वाटतात? जास्त करून कसं आहे, आता आपल्या ऐतिहासिक आपले गड किल्ले त्यांचे म्हणजे त्यांचे कामे जे म्हणजे आता पडलेले आहेत ते पावसाळ्यात वगैरे, त्यांचं म्हणजे त्यांना परत तयार करण्याचं हे काम केलं पाहिजे. परत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते सोडवले पाहिजेत. आता आपले हे म्हणजे मार्केट भाजी यांचे मालाचे दर वाढलेले आहेत ते कमी झाले पाहिजे, असं महागाई विरुद्ध पण बोललं पाहिजे, असं हे सगळं झालं पाहिजे. तर ते याच्याविषयी रोष आहे जनतेमध्ये? भरपूर आहे आता, कारण की महागाई तर भरपूर वाढलेली आहे. महागाई भरपूर वाढली, महागाई भरपूर वाढलेली, शिवसेनेमध्ये जी फूट पडली त्याचा एक विषय ते बोलतायत, असं सगळं वातावरण दिसतंय इथं. नमस्कार दादा, काय म्हणताय, कसे आहात? ठीक आहे. सध्या लोकसभा निवडणूक आहे, काय परिस्थिती आहे? निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही आता शरद पवारांच्या बरोबर आहोत. का बरं? कारण का महाराष्ट्राचं एक लाडकं नेतृत्व तिने आज एवढे वर्ष केलेलं आहे आणि त्यांना पडत्या काळात सोडणं हे आमच्या ऐकायला शोभत नाहीये. तुम्हाला राज्यामध्ये जी तोडफोड झाली ही आवडली नाही? नाही आवडली. तोडफोड झाली हे अतिशय वाईट, की न भूतो न भविष्यती अशी तोडफोड झालेली आहे. कारण ही तोडफोड व्हायलाच नाही पाहिजे. ती शिंदे साहेबांनी केली ती पण तोडफोड वाईट केली, आणि अजितदादांनी केली ती पण तोडफोड वाईट केली. याचा परिणाम या लोकसभा निवडणुकीवर होईल? तसं काय सांगता येत नाही, परिणाम होणार, पण किती होईल आणि किती नाही, कारण सध्याच्या राजकारणामध्ये ज्याच्याकडे पैसा तो सर्वश्रेष्ठ मानला जातोय. आपल्याला ठीक आहे, तुम्ही ह्या गोष्टीवर फार स्पष्ट बोलला, चांगली गोष्ट आहे, परंतु लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या मतदारांचे प्रश्न किंवा लोकसभा मतदारसंघातले जे महत्वाचे विषय आहेत, विकासाचे विषय आहेत, त्याविषयी चर्चा कमी होताना दिसते. तर तिथं कोणते असे विषय आहेत तुमच्या रायगड लोकसभेमध्ये की जे सुटले पाहिजेत, जेणेकरून इथं विकास होऊ शकतो, प्रगती होऊ शकते? 2020-21 मध्ये माझ्याच गावचं उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हटलं तर इथं बोर्ड लागला होता की चिखली गावाच्या रोडला 28 लाख रुपये टाकलेले आहेत. 21, 22, 23, 24 अजून त्या रोडवरती दगड सुद्धा पडलेला नाही. आता नुसतं इलेक्शनच्या अगोदर किंवा ही जी मध्ये दुफळी झाली शिंदे यांची आणि अजित पवारची, तिथपासून नुसते विकास निधीवर पैसे टाकले जातात पण त्याची कार्यवाही काही होत नाही, असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे. विकास कामं होत नाही. पैसे टाकले किंवा आम्ही तुमचं काम करतो, तुम्हाला एवढा निधी दिला हा मीटिंग मध्ये सांगतात, बैठकीत सांगतात, पण निधी नंतर देत नाही. हे काम व्हायला पाहिजे. दादा नमस्कार, काय म्हणताय, कशी परिस्थिती आहे? चांगली आहे एकदम. परिस्थिती चांगली आहे. काय वातावरण आहे इकडं लोकसभेमध्ये? लोकसभेमध्ये आहे, बघू, दोघांच्या टक्कर आहे, शिवसेना राष्ट्रवादी, बघू आता काय. काटेकी टक्कर होईल? होऊ शकते. काटेकी टक्कर? हो, काटेकी टक्कर एकदम घासून होईल. घासून. मागच्या दोन्ही निवडणुका तशा घासूनच झाल्या होत्या. मागच्या दोन्ही निवडणुकी झाल्या त्यामध्ये गीते साहेबांच्या विरोधात आम्ही तटकरे साहेबांना मतदान केलं.
आमच्याजवळ 70 ते 80,000 मतदान माणिकरावांजवळ होतं ते आम्ही केलेलं होतं. की त्यावेळेला सगळ्या पक्षाची मतं सुद्धा तडकरे साहेबांनाच पडली होती. आता तसा हे नाही, ते इलेक्शन हे घासून होणार. इलेक्शन घासून होणार. तुमचं काय मत आहे दादा? हाय काटेकी टक्कर आहे. मग विषय कुठले महत्वाचे आहेत रायगड लोकसभेचे? आता विषय काय राहिले नाही महत्वाचे, आता ही माणसंच महत्वाची झालेली आहेत. ते जे करतील ते विषय मागे पडले खड्ड्यात. आमच्या विषयाला कोण बघतोय? आता राजकारणी महत्वाचं आहेत. राजकारणी महत्वाचं विषय महत्वाचे म्हणतात. रायगड लोकसभा मतदारसंघात आहे आपण आणि इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय. माझ्यासोबत काही या ठिकाणी विक्रेते आहेत, त्यांना विचारूयात आपण. दादा काय म्हणताय, कसे आहात? छान आहे. काय सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे, काय चित्र आहे? काय आपल्याला एवढे काय आयडिया नाही यामध्ये. तुमचं काय म्हणणं आहे दादा कशा बाबतीत? लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत? नेमकं नेमकं काय पाहिजे तुम्हाला? काय इथली परिस्थिती काय आहे? म्हणजे पक्षांची का? पक्षांची सांगा, मुद्दे विकासाच्या मुद्द्यांची सांगा. तसं जर बघायला गेलं तर विकास हा भारताचा पूर्णपणे चांगला होत चाललेला आहे. आणि जर मोदी साहेब जर राहिले तर ह्या देशामध्ये समृद्धी आणि शांती भरपूर होणार आहे आणि भ्रष्टाचारावर खरोखर आळा बसणार आहे. याबद्दल जरासुद्धा कसल्याच प्रकारची शंका निर्माण होता कामा नये मतदारांच्या मनात. का तर प्रत्येकाने मतदान करताना हा विचार करायला पाहिजे की गेल्या जास्त नाही पण 9 सालापासून ते 13 सालापर्यंतचीच परिस्थिती त्यांनी तपासावी. 14 ते 19 आणि 24 ह्या परिस्थित्या त्यांनी तपासाव्या. त्याप्रमाणे थोडासा अगदी जाणीवपूर्वक अभ्यास करून तसं त्यांनी मतदान जरूर करावं. आणि मतदान जर केलं नाही तर पुढे येणाऱ्या संकटाला आपण मतदारच जबाबदार असू. तर मतदान करण्याचा हा विषय खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही आणि मतदान करणं हे आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी, आपल्या मागील पिढीसाठी, पुढील पिढीसाठी आणि मधल्या पिढीसाठी, इतर तरुणांसाठी, इतर तरुणींसाठी, बालवृद्धांसाठी, सर्वांसाठी ते एक वरदान ठरणार आहे. वरदान ठरणार. म्हणून तुम्ही एक प्रश्न उपस्थित केला की भ्रष्टाचार कमी होतोय मोदी सरकारच्या काळामध्ये, पण दुसरीकडं ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांनाच ते सोबत घेत आहेत. ऐका, असं असतं, आरोप कोण कोणावर कसलेही करू शकतो. आरोप जेव्हा साबित होईल आणि आरोप साबित झाल्यानंतर जर तो त्या पक्षात असेल तर त्याला सरकार जर सहाय्य करत असेल तर त्याच्याबरोबर सरकार आहे असं म्हणता येईल नंतर. पण आरोप असणे आणि सिद्ध होणे यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. पण यांच्यावर ईडी वगैरे कारवायाचा ईडी दबाव वगैरे कारवाया याच्या आधी कधी झाल्या होत्या का? नव्हत्या. का? 3,500 कोटी रुपये जेव्हा एका वेळेला घबाड सापडतो, एका वेळेला 3,500 कोटी घबाड, त्यावेळेला ते सरकार कुठं होतं? त्यावेळेला ईडी होती. त्यावेळेला ईडीचा यांनी वापर का केला नाही? यांनी अद्याप ईडीचा कुठलाही ह्या मागील सरकारने कोणताही उपयोग करून घेतलेला नाही. म्हणून ह्या सगळा काळा पैसा जिकडे तिकडे विभागलेला आहे आणि हा विभागलेला पैसा हे मोदी सरकार लक्ष देऊन अगदी आपल्या इमानीद्वारे तो बाहेर काढण्याचा, जप्त करण्याचा पर्याय, तोच पैसा गोरगरिबांच्या मदतीला जाईल याची त्यांना जरूर खात्री आहे. आणि म्हणून ते ईडीचा गैरवापर करत नाहीत, त्याचे सत्य वापर करतायत आणि त्यांना अधिकार आहे. ईडीचा वापर योग्य, भ्रष्टाचार निपटून टाकण्यासाठीचं काम मोदी सरकार करत आहे असं यांचं म्हणणं आहे. या ठिकाणी काही नागरिक आहेत अजून, त्यांच्याशी बोलूयात आपण. दादा नमस्कार, काय म्हणताय, कशा आहात? ठीक. बोला. सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे आणि कशा पद्धतीनं प्रचार इथं जोमाने चालू आहे, काय परिस्थिती रायगड लोकसभामध्ये? रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या तरी दोन्ही साईडनी जोर चालू आहे. उमेदवारी दोन्ही तगडे आहेत, दोघांचाही प्रचार जोरदार चालू आहे. आता 7 मेला समजेल की जनतेचा कौल कुणाच्या बाजूने असेल. निकालात 4 जूनला येईल. हां, निकाल 4 जूनच्या आसपास असेल. 4 जून ठरलं आहे, पण बघूया तेव्हाच फटाके वाजतील. गुलाल जोर कुणाचा वाटतोय इकडं? जोर असं काही दोघांचेही सांगता येत नाही. हां, तराजू सेम आहेत. कुणाच्या जनतेच्या मनात असतं. शेवटी प्रचाराची रणधुमाळी जरी किती असली तरी जनता कुणाला कौल देते हे जनताच सांगू शकते. ते आपल्याला 4 जुलैला समजेलच.
4 जूनला. हां 4 जूनला समजेल. मला सांगा, महाराष्ट्रामध्ये जे काही तोडफोडीचं राजकारण झालं त्याच्याकडे कसं बघता तुम्ही? महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चाललं आहे ते सध्या फुटीचं राजकारण चाललं आहे. म्हणजे गट तट पडत आहे. त्या गटातटाच्या राजकारणामध्ये जनतेच्या मनात काय आहे हे जनताच सांगू शकेल, कारण गटातटाच्या राजकारणामध्ये जनतेचं पण नुकसान होतं हे जनतेने समजलेलंच आहे. तुमच्या परिसरातल्या नागरिकांमध्ये काय भावना आहे याच्याविषयी? आमच्या परिसरातल्या नागरिकांमध्ये काय भावना आहे की जनतेच्या विश्वासार्थ जो कोण जागेल त्याच्याच बाजूने जनता असेल. जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला आहे. आपले प्रश्नच विचाराधीन होत नाहीत कुठं. तर कुठले मुद्दे वाटतात की याच्यावर चर्चा झाली पाहिजे, याची सोडवणूक झाली पाहिजे? देशाची निवडणूक आहे. महाराष्ट्र हा विकसनशील राज्य आहे. त्या विकसनशील राज्यामध्ये विकसित महाराष्ट्र कसा घडवायचा हा आपल्या महाराष्ट्र राज्याने किंवा असलेल्या मंत्र्यांनी समजलं पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये काय महत्त्वाचं आहे, कुठलं योगदान जास्त दिलं पाहिजे, त्या गोष्टींनी महाराष्ट्र कसा देशामध्ये चमकेल याच्या दृष्टीने विचार करणाराच नेता हा खरा असेल. अदरवाईज बघायला गेलं तर आज प्रत्येकाची पोळी भाजण्यासाठी किंवा खुर्चीसाठी जो तो हे झालेला आहे. त्या खुर्चीसाठी न होता राज्याचा विकास कसा होईल, या राज्याच्या विकासासाठी जो नेता झटेल त्याच्या बाजूने महाराष्ट्राचा कौल 100% असेल. बरोबर आहे. फार महत्त्वाचं बोलताय तुम्ही. दादा काय म्हणताय, कशात? दादा बोलतील ते सगळं बरोबर आहे. मला तेच म्हणायचं आहे, बाकी काय नाही. मला तेच म्हणायचं. हो. काय सध्या हवा कोणाची? कुठले मुद्दे महत्त्वाचे? कुठलाही पक्ष असो, कोणी असो, फक्त देशाचा, राज्याचा, आपल्या देशातल्या लोकांचा विचार करावा, गरिबांचा विचार करावा, सर्वसामान्याचा विचार करावा. बाकी आमचं म्हणणं काय नाही. सध्याची परिस्थिती कशी देशाची? परिस्थिती काय तुम्ही बघता, आम्ही बघताय, काय चाललंय ते. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा हा फॉर द पीपल न्यूजचा जो आपला महाराष्ट्र दौरा सुरू आहे. या दौऱ्यामध्ये आपण वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये जातो आहे, तिथल्या मतदारांशी बोलतो आहे, त्यांची मतं, त्यांची भूमिका, त्यांचे प्रश्न हे सगळं जाणून घेण्याचा एक अल्पसा आपला प्रयत्न या सगळ्या दौऱ्यामध्ये सुरू आहे. आज आपण रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये तिथल्या मतदारांशी बोललो, त्यांची मतं जाणून घेतली, तिथले प्रश्न जाणून घेतले आणि ती तुम्ही ऐकली आहेत, बघितली आहेत आणि त्याच्यातून तुम्हालाही हा सगळा थोडाफार अंदाज त्या लोकसभा मतदारसंघातला आला असेल. तिथलं राजकारण जर आपण बघितलं तर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे महायुतीकडून त्या ठिकाणी विद्यमान खासदार जे होते सुनील तटकरे यांना तिकीट देण्यात आलं. सुरुवातीला ती जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादीला द्यायची की शिंदेंच्या शिवसेनेला द्यायची या संदर्भात वादविवाद सुरू होते. अखेर ती जागा सुनील तटकरे यांनाच मिळाली, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली. महाविकास आघाडीमध्ये अगदी सुरुवातीपासूनच ठरलं होतं की त्या ठिकाणी आनंद गीते हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे नेते आहेत त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली. ते सुद्धा माजी खासदार आहेत आणि सुनील तटकरे आणि आनंद गीते यांच्यामध्ये खूप टक्कर, घासून लढाई ही मागेही झालेली आहे आणि या ठिकाणी फार अटीतटीचा सामना बघायला मिळतो. अशीच लढत यावेळी देखील होणार आहे. परंतु मागच्या वेळी सुनील तटकरे यांच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूनं शेकापचे जयंत पाटील होते. आता ते यावेळी नेमके महाविकास आघाडीमध्ये आहेत. त्यामुळं हा जो फरक आहे या वेळच्या निवडणुकीतला, याचा कुठंतरी फटका हा सुनील तटकरे यांना बसू शकतो असं जाणकारांचं तिथल्या मत आहे. आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये जे काही तोडफोडीचं राजकारण झालं त्यामुळं मतदारसंघामध्ये महायुतीच्या विरोधात, विशेष करून भारतीय जनता पक्ष असेल त्यांच्या विरोधामध्ये लोकांची मतं आहेत आणि ती उघडपणे लोक बोलतात देखील. काही लोक बोलत नाही आहेत कॅमेरावरती, पण कॅमेराच्या मागं मात्र मोठ्या संख्येनं लोक बोलताना आढळले. त्यामुळं हा एक फॅक्टर या निवडणुकीवरती परिणामकारक ठरू शकतो. तिसरा एक फॅक्टर आहे की आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे अनुयायी या रायगड जिल्ह्यामध्ये खूप आहेत. त्यांना महायुतीच्या सरकारकडून महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. मग त्याचा काही परिणाम या निवडणुकीवरती दिसतो का आणि महायुतीच्या बाजूनं तो कौल जातो का? जर तसं झालं तर त्याचाही काही परिणाम या निकालावरती असू शकतो. त्यामुळं 4 जूनला नेमकं कोणाचं पारडं जड आहे किंवा कोण विजयाचा गुलाल उधळणार हे आपल्याला त्यावेळी कळू शकतं. आणि आपला हा दौरा पुढं असाच जात राहणार आहे. वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघातले आपण प्रश्न, तिथले मतदारांशी बोलणार आहे, विशेष करून
आणि जागर लोकशाहीचा हा आपला सुरू राहणार आहे. तोपर्यंत आमचे हे व्हिडिओज नियमितपणे पाहण्यासाठी आपण फॉर द पीपल न्यूज चॅनलच्या फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती त्याला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जेणेकरून हा लोकशाहीचा जो जागर आहे हा खऱ्या अर्थानं होऊ शकेल. पुन्हा एकदा अशाच नवीन मतदारसंघातल्या व्हिडिओसोबत भेटूया. कॅमेरामन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, रायगड लोकसभा मतदारसंघ.